करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवरती आणखी 2 गंभीर आरोप केलेत। धनंजय मुंडेंनी मेहुणीशी गैरकृत्य केल्याचा करुणा मुंडेंनी आरोप केलाय। धनंजय मुंडेंच्या दबावामुळे आपल्या आईनं आत्महत्या केली असं देखील करुणा मुंडेंचं म्हणणं आहे। 2005 मध्ये धनंजय मुंडेंनी मेहुणीवर गैरकृत्य केलं असा करुणा मुंडेंनी आरोप केलाय। करुणा मुंडे माझ्यासोबत आहेत। त्यांच्या आईने जी आत्महत्या केली होती त्याबाबत त्यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। नेमक्या ते आपल्या सोबत आहेत। काय झालं होतं यामागचं सत्य जाणून घेऊ। नेमकं काय झालं होतं? तुमच्या आईने सुसाईड केली होती, त्याच्या मागचं नेमकं सत्य काय? माझी बहिणीने सगळं जे ते तिच्यासोबत घडलेलं आहे ते सगळं सांगितलं होतं घरामध्ये। मी तो काहीही हे घेतला नाही होता, क्योंकि माझे मुलाबाळा खूप छोटे होते आणि मला पूर्ण गोष्टीची माहिती पण नाही होती की माझी बहीण याच्यामध्ये दोषी आहे की माझा नवरा दोषी आहे। आई याच्यासाठी पोलीसमध्ये जाणार होती कंप्लेंट करण्यासाठी आणि सखोल चौकशीसाठी जाणार होती। त्याच्यासाठी त्यांच्यावरती इतका दबाव आणला की त्यांनी आत्महत्या केली। कधीचं प्रकरण आहे आणि तुमच्याकडे नेमके पुरावे काय त्या संपूर्ण बाबीचे? त्यांचे सुसाईड नोट आहे माझ्याकडे। मग ते आजपर्यंत तुम्ही पुढे आणलं नाही माध्यमांच्या समोर, त्याचं नेमकं काय कारण? नाही, क्योंकि आमच्या कोर्टामध्ये केस चालू ना, डोमेस्टिक व्हायलन्समध्ये हे सगळी गोष्टी मी लिहून दिलेली आहे आणि आता आमच्या ते जे केस आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या ते पुरावेवर आहे। आणि तुम्हाला माहिती आहे माझे सगळे पुरावे पण हे लोकांनी उचलून गेले होते घरामधून आणि पूर्ण आता मला आयपॅड माझ्या USB सगळं मला मिळालेलं आहे। जे आपला परली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यामध्ये काहीही ठेवलेलं नाही आहे। त्यांनी हार्ड डिस्क पण काढून दिली आहे आणि फक्त जे डब्बा मला दिलेला आहे खोका त्याच्यामध्ये काहीच नाही आहे। तुमच्या बहिणीसोबत नेमकं काय झालं होतं? बहिणीसोबत पण इकडची बायको राजश्री आणि मी दोनों एक सोबत प्रेग्नेंट होते। आमच्या दोघांच्या जे 2005 मध्ये 5 दिवसाचा फरक आहे फक्त। दोघं प्रेग्नेंट असताना ह्यांनी माझी बहिणीसोबत गलत केला, ज्यावेळी मी इंदोर गेली होती डिलिव्हरीसाठी। खरं तर धनंजय मुंडेंचं सभा झाल्याच्या नंतर तुम्ही बोलतात, त्यांचा तुम्ही प्रत्युत्तर देतात, मात्र याचा शेवट कशा स्वरूपाचा असणार आहे? कारण की ते बोलल्यानंतर तुम्ही बोलता, त्या अगोदर काहीच बोलता, असं देखील तुमच्यावरती टीका केली जाते। जे लोक समाजाच्या नेतृत्व करत आहे, समाजाचे ठेकेदार म्हणून समाजाच्या मतदानाचा गैरवापर करत आहे, त्या लोकांना थांबण्यासाठी मी असं करत आहे। आणि आज हे लोक जातीपातीचा मुद्दा घेऊन निवडणुकीमध्ये उतरत आहे आणि नाली रस्ते बिजली पाणी मुलाबाळांच्यासाठी चांगलं शिक्षण नाही। आज तुम्हाला माहिती आहे मला खूप कॉल येतात, बीडचे मुलाबाळांना पुण्या मुंबई कुठेही 5,000 रुपयेपेक्षा जास्त नोकरी मिळत नाही। वो भी खूप कष्ट 1 वर्ष फिरले तो नोकरी भेटते। या गोष्टीवरती तुम्ही मुद्दा करा ना, तुम्ही जातीपातीवरती कशाला राजकारण करताय? आणि जे स्वतःची बायकोला न्याय देऊ शकत नाही ते लोकांना काय न्याय देणार? पण तुमच्या दोघा पती पत्नीचं भांडण आहे ते सार्वजनिक होत आहे असं तुम्हाला वाटत नाही? आता आमचं जे आहे भांडण नाही आहे, ते भांडण होता नवरा बायकोचा, पण आज जो वेळे माझ्या परचा अवैध केला त्यांनी दमदाटी करून तो वेळेपासून हे जे मुद्दा आहे ते आज लोकांचा झालेला आहे। जरांगे पाटलांची भेट तुम्ही घेतली, नेमकी काय मागणी केली? तिथे तुम्हाला सोल्युशन मिळालं नाही तिथे, मग आता पुढचं नेमकं काय भूमिका असणार आहे करुणा मुंडे यांची? हाँ, जैसे मैंने जरांगे भाऊ से निवेदन केलेलं आहे की मला पण न्याय द्या तुम्ही। तो त्यांनी सांगितलेलं आहे की मी मतलब धनंजय मुंडेला खेळण्यासाठी मी सक्षम आहे आणि मला कोणतीही महिलाला पुढे करून आणि मला असं करायचंही नाही। तो त्यांनी खूप चांगलं सांगितलं, मला खूप अभिमान वाटला की माझा नवरा जे आहे कोणती महिला त्यांच्याकडे गेली तो त्यांच्या खच्चीकरण करून महिलाला तो न्याय भेटत नाही ते न्याय करून घेत आहे। आणि मी एक और बोलते जे मी विसरली की आज माझे मुलगा मुलगीला न्याय देत नाही, आज माझे मुलगा मुलगीला न्याय देत नाही, पण त्यांचं पण खच्चीकरण करून घेत आहे। पण ते लहान आहे, त्यांना इतकं माहीत नाही आज आपला बाप आपल्यासोबत काय करत आहे। जसे माझं खच्चीकरण केला, माझा गैरवापर करून घेतला, तसंच आज माझे मुलगा मुलगीचा पण गैरवापर करत आहे। कसं की आज 22 वर्षाचा इतका हिरेसारखा मुलगा आज ते हिरेसारखे मुलगेला हातामध्ये काम नाही, घरामध्ये बंद आहे गेले 3 वर्षापासून। आज एक मंत्रीचा मुलगा घरामध्ये बसून आहे,
कुठे जात नाही आत नाही. तुम्ही इंस्टाग्राम चेक करा, एक पोस्ट नाही त्यांची. आज काय त्यांच्या डोक्यावरती जरी परिणाम झाला तर धनंजय मुंडे माफ करू शकणार का? आणि जे स्वतःचे मुलाबाळां स्वतःची बायकोसोबत अशी घाण अवस्था खरू ठेवू शकते. आज मला कोई शौक नाही आहे की लोकांमध्ये फिरना, रात्री 2-2 बजे फिरना, है ना, इतने आदमियों के बीच में बैठना. माझी चॉईस नाही आहे ते, पण आज माझ्या नवऱ्याने ढकललेलं आहे याच्यामध्ये. त्याच्यासाठी त्यांच्या पूर्ण जे खरा चेहरा आहे ते लोकांमध्ये यायला पाहिजे. नक्कीच. तर या होत्या करुणा मुंडे आणि त्यांनी त्यांच्या आईच्या आत्महत्येबाबत आणि बहिणीबाबत खळबळजनक असा दावा या ठिकाणी केला आहे. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी.